कुठल्या रिजन्समध्ये तुला हे जास्त आढळतं? म्हणजे शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये किंवा कुठल्या एज ग्रुपमध्ये हे जास्त आढळतं? एज ग्रुपमध्ये हे जे फसवणूक जास्त असेल ना ती 25 to 45-50 पर्यंत जास्त आहे. आणि मेजरली 40 to 50 मधले लोक जास्त फसवणारी आहेत. यंग लोकांना फसवत आहेत, खूप प्रलोभन करतायत त्यांना. फेक प्रोफाईल्स करून फेक फोटो लावायचे. सोशल मीडिया म्हणजे सगळ्यांना सांगून सांगून आम्ही थकलो. सोशल मीडिया प्रोफाईल लॉक करा, व्हॉट्सॲपवर DP लावू नका. व्हॉट्सॲपवरचे DP आधी ते होतं, आता नाही आहे व्हॉट्सॲपवरचा DP सेव्ह करता येतं. आधी ते सेव्ह करून खोटी प्रोफाईल करायची मॅट्रिमोनियल, खोटे नंबर द्यायचे. आता सध्या सगळेजण सोलमेट पाहिजे, जोडीदार पाहिजे म्हणून जातात कुठे? ही सगळी डेटिंग ॲप्स, बंबल, टिंडर, हिंज. त्या फ्रॉड्स केसेस तू हँडल केल्या आहेत का? 2-3 ह्याच्यामधल्या फ्रॉड केसेस आलेल्या होत्या. काय होतं, फॉर एक्झाम्पल आय विल जस्ट गिव्ह युअर एक्झाम्पल. ती चॅट करत होती मंजिरी म्हणून, फोटो लावलेला मंजिरीचा, आणि रिॲलिटीमध्ये ती जेव्हा त्याला भेटायला गेली ती होती कोणतरी ABCDच. आणि तोही तेही ध्यान होतं की आता फसलोच म्हणून लग्न केल्यानंतर या माणसाला कळलं की शी वॉज अ बार डान्सर. हो. आता केलंय तर संसार केला, 2 मुलंही झाली, पण नंतर काय झालं, फिसकटताना असं फिसकटलं की हा मुलांना घेऊन बाजूला व्हायला गेला. ही ह्याचा त्याच्या कंपनीने दिलेलं अकोमोडेशन सोडायला तयार नाही. मग त्या कंपनीने केस केली, त्याच्यासाठी याला 1,18,00,000 रुपये कोर्टात भरायला लागले. तिला ॲलिमनी दिली ती वेगळीच. म्हणजे बरंच आहे. प्रोफाईल दाखवून हे ॲटलिस्ट एकदा तुम्ही फसलात तर नेक्स्ट स्टेप न घ्यायला पाहिजे होती. पण मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण हेच प्रॉब्लेम्स होतात का? लिव्ह इन रिलेशनशिपचं आजकाल आता त्याला परत 2 ह्याच्यात कॅटेगराईज केले, लिव्ह इन रिलेशनशिप अँड ओपन रिलेशनशिप. ओपन रिलेशनशिप इज तू तुझा राहा, मी माझी राहते, फक्त नावाकरता आपण एकत्र आहोत. मग ओपन रिलेशनशिपमध्ये काही एकमेकांना क्वेश्चन्सही करत नाही. ही इज गेटिंग हिज पार्टनर ॲट हिज हाऊस, ही इज गेटिंग हिज पार्टनर ॲट हिज हाऊस. लिव्ह इनमध्ये काय होतं, काही वर्षापूर्वी आपला कायदा होता की लिव्ह इनला रेकग्नाईज नव्हते करत. तर जर तिथे तुम्हाला रेकग्नाईज नाही करत तर त्याच्यातनं झालेलं मूल किंवा काही हक्क रेकग्नाईज नव्हते. नाव टू अन एक्सटेंड द कोर्ट्स आर रेकग्नायझिंग लिव्हिंग रिलेशनशिप. म्हणजे त्या बाईचे हक्क किंवा काही त्या बाळाचे हक्क आहेत. कारण आधी कोर्टांचं काय म्हणणं होतं, त्या बाईला आणि त्या बाळाला त्यांना आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आधी होतं ज्याचं BNS आहे त्याच्यामध्ये त्यांना वेगळी प्रोव्हिजन्स होती. पण आता थोडंसं रिअलाईज झाल्यामुळे लिव्ह इनमध्ये कसं आहे, लिव्ह इनमध्ये परत तुम्हाला राहायचं आहे तितके दिवस एकत्र राहा. नंतर ते फिसकटलं तर हे मग ज्यांना डोक्यावर काही बंधन नको आहे ते लिव्ह इनमध्ये जात आहे. आणि टू अन एक्सटेंड पेरेंट्स शुड एक्सरसाइज अ लिटल कंट्रोल. म्हणजे अगदीच नाही सोशल मीडिया प्रोफाईल्स बघा मुलांचे काय, पण आपली मुलं घरी किती वाजता येत आहेत किंवा काय करत आहेत, कोणाबरोबर सारखं. म्हणजे एखादा व्यक्ती सतत ते सोशल मीडियावर किंवा सतत त्या मोबाईलमध्ये राहणं किंवा खोलीमध्ये एकटं बसून राहणं, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं, ह्याच्यावर थोडंसं एक लक्ष दिलं तर थिंग्स कॅन बी कंट्रोल्ड. पण मग आता लग्न खरंच ज्यांना जमवायचं आहे त्यांनी वेबसाईटवर जेव्हा जातो आपण किंवा पेपर ॲड्स बघतो तेव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अगदीच नको आहे ती बाबा पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे. थोडंसं प्रोफाईल आल्यावर थोडासा त्याचा बॅकग्राऊंड चेक करा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, काही लपून राहत नाही. 2-3 वेळा भेटा, गो अँड मीट हिज सर्कल. नातेवाईक बघा. काही ठिकाणी आपण बघतो ना की नाही आम्ही आमच्या नातेवाईकांना आधीच कळवणार नाही, डायरेक्टच लग्नात तिथे काहीतरी आहेच, शिजतच आहे असं समजायचं. थोडंसं त्यांच्या प्रोफाईलचा रिसर्च करा, सोशल मीडियाचं बघा. जे वधूवर सूचक मंडळ जिकडनं तुम्हाला आलेलं आहे स्थळ किंवा काय वेबसाईटवरनं आलेलं आहे त्यांनाही विचारा थोडंसं बॅकग्राऊंड चेकअप करायला. पर्सनली 1-to-1 गो अँड मीट हिज पेरेंट्स ऑर हर पेरेंट्स. फ्रेंड्सना भेटा, कझिन्सना भेटा. थोडासा विजिलन्स वुड हेल्प ठेवायला पाहिजे थोडासा. बरोबर.
मला सांग, हे जे मॅट्रिमोनियल केसेस असतात आता, स्पेशली जेव्हा सेलिब्रिटीजच्या वगैरे असतात आणि त्याला जास्तच पब्लिसिटी मिळते, तर तू अशा हँडल केल्या आहेत का? आहेत. आता मॅट्रिमोनियल केसेस आहेत सेलिब्रिटीजच्या केसेस आधी म्हणजे आपण म्हणतो ना, खूपच पब्लिसाईज होतात आणि अल्टिमेटली ते दोघं म्युच्युअली सेटल आउट करून टाकतात. कारण पेशन्स आहे ना कुठल्याच रिलेशनशिपमध्ये आता यांच्या बऱ्याच रिलेशनशिप्समध्ये उरलेला नाही. दे ऑल्सो वॉन्ट टू गेट, मग लग्नही फास्ट झालं पाहिजे, डिवोर्सही फास्ट झाला पाहिजे, असं असतं ते. सांग ना, की ह्यातल्या चॅलेंजिंग केसेस कुठल्या होत्या? म्हणजे नाव नको सांगूस, पण कुठल्या चॅलेंजिंग होत्या, किंवा काय फ्रॉड्स झाले असतील तर? चॅलेंजिंग केस माझ्याकरता कुठली होती? सगळ्यात पहिले तर वाईट वाटू की याचं मला हसू मला कळत नाही. आजकाल आई वडिलांना त्यांचं जे चाइल्ड असतं ना, त्या चाइल्डची कस्टडी नको असते. त्या मुलाने काय करायचं? एक केस मी बघितली सेलिब्रिटीमध्ये, दोघांनाही मूल नको होतं. अरे बापरे. आणि आता उलटी मी एक डील करते, सेलिब्रिटी कपल ते त्यांच्या मांजरासाठी भांडतायत. मांजर तू ठेवणार का मी ठेवणार मांजराचं? म्हणजे आपल्याकडे अशाही केसेस आहेत जिथे झालेलं मूल नको आहे, पण मांजर किंवा पेट आहे ते आहे. सी, यू आर फ्री टू चूज युअर. म्हणजे तुम्हाला पेट तुमचा चाइल्ड असेल ते, पण भांडू नका. पेटसाठी का होईना, का चाइल्डसाठी होईना भांडू नका. आणि माझं एक म्हणणं आहे की मडस्लिंगिंग करू नका. तुमचा जो काही दोघांचा पती पत्नी म्हणून पिरियड गेलेला आहे, तो मडस्लिंगिंग करायला नाही पाहिजे. अशा वेळेला जेव्हा चॅलेंजिंग असं असतं की जेव्हा त्या मुलाला कोर्टात आणलं जातं ना, अख्खाच्या अख्खा दिवस हे होऊन जातो की ते मूल काय बोलत राहतं, हे बोलत राहतं. आणि मी अशी बघितलेली आहे की तिने सरळ त्या मुलीने येऊन सांगितलेलं, जज अंकल, आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ माय फादर इज बिझी इन शूटिंग. आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ माय मदर इज बिझी इन शूटिंग. यू इदर सेंड मी टू नाना नानी ऑर यू सेंड मी टू चिल्ड्रन होम. असं एक आहे सेलिब्रिटीचं. दुसरा प्रकार येतो, एक सेलिब्रिटीची बहीण होती. शी वॉज मॅरिड टू अ व्हेरी बिग सेलिब्रिटी दॅट टाईम. नवरा गेलेला होता बिग बॉसमध्ये. नवरा बिग बॉसमध्ये गेलेला होता आणि बिग बॉसमध्ये कुठेतरी काहीतरी झालं. तिने ते डोक्यात ठेवलं, नाही तू आता मला फसवतोय, तू मला फसवतोय, नाही 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 करून त्याच्याशी भांडायला लागली. तो तिला सांगत होता थिंग्स कॅन बी वर्कड आउट, नो नो. त्यावेळेला ही रोज लहान मुलगी होती, तिला खेळायला जाऊन मॉलमध्ये जायला लागली. मॉलमध्ये ती अशाच एका माणसाला भेटली. अगेन दिस इज अगेन केस ऑफ कन्व्हर्जन. मॉलला भेटली. त्या मुलाला इतकी ती त्याच्या प्रेमात पडली, 2 दिवसातच इतकी प्रेमात पडली की तिसऱ्या दिवशी या नवऱ्याला बोलायला लागली की तुझ्या टर्म्सवर मी डिवोर्स दिला. तरी नवऱ्याच्या टर्म्सवर डिवोर्स दिला. त्या मॉलमध्ये भेटलेल्या मुलाशी लग्न केलं. त्या मॉलमध्ये भेटलेल्या मुलाशी लग्न केल्यावर हा मुलगा लग्नानंतर तिला घरातच न्यायला तयार नव्हता. तिला तो घरातच न्यायला तयार नव्हता. आणि तर तू म्हणतो की आता काय, मी एक शब्द वापरतात तो त्याने वापरला की मी आता हे झालेलं आहे, मी माझ्या धर्माची प्रतारणा केलेली आहे. मग ही त्याला प्रलोभित करायला त्याला मर्सिडीज गाडी घेऊन दिली आहे. त्याला लंडनला सुट्टीला नेला. ताजमहाल लंडन गेट 51 तिथे बकिंगहॅम पॅलेस दिसतो त्या इथे ठेवलेला होता वगैरे. हे केलं. तो त्यांनी तिची जिंदगी इतकी बेकार केली की त्याने तिला म्हणजे कुठलीही अशी वस्तू नसेल त्यांनी तिला मारलं नव्हतं. बापरे. फिजिकल टॉर्चर भयंकर होतं. इमोशनल टॉर्चर होतं. तेव्हा सेक्शुअल टॉर्चर बरंच झालेलं होतं. आणि नाही म्हणता तिला 10 ते 12 वर्ष लागली ते मॅटर सोडवून घ्यायला. म्हणजे असंही होतं. आणि शी वॉज लाईक तिची पूर्ण जिंदगी डोळ्यासमोर खराब झालेली बघितलेली आहे. अँड देन अगेन अ चाइल्ड इज बॉर्न आउट ऑफ दॅट रिलेशनशिप. टुडे द चाइल्ड डझंट इवन नो की हु इज माय फादर. अशी गोष्ट आहे. कारण या माणसाची ओळख करून देणं तर शक्यच नाही आहे. दुसरं छोट्या छोट्या गोष्टींवरनं यांचं कसं होतं, जे मॅट्रिमोनियल केसेस जनरली ज्या असतात त्या सेलिब्रिटीमध्ये एक 60 to 70% ब्रुटल असॉल्टच्या पण काही वेळेला असतात. तू बघितलं? ब्रुटल असॉल्टच्या आहेत. मध्ये दोज गो फॉर क्रिमिनल प्रोसिडिंग्स वगैरे खूप होतं आणि चालतात, खूप वर्ष चालतात.
एखादी पार्टी रिजिड निघाली तर खूप लोकांच्या त्याच्यामध्ये इफ दे डोंट गो फॉर म्युच्युअल दे आर फायटिंग देअर ऑर्डियल्स इन कोर्ट फॉर इयर्स अँड इयर्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.